my YouTube channel English Scholar Idea. In this video, we will study a language study part in English subject. For standard 8, 9 and 10th, it is an important part in activity sheet. Let's study how to solve language study activities step by step. Complete the words. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 4 शब्द दिले जातील. या 4 शब्दांमध्ये समोर दर्शवल्याप्रमाणे प्रत्येक शब्दात एक ब्लँक स्पेस दिला जाईल. त्या ब्लँक स्पेसमध्ये तुम्हाला एक इंग्लिश अल्फाबेट किंवा लेटर ॲड करून तो अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. चला तर पाहूया या शब्दांपासून कोणते अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पहिल्या शब्दामध्ये आर हे लेटर ॲड केल्यास कंट्रोल हा शब्द तयार होईल की जो अर्थपूर्ण आहे. दुसऱ्या शब्दात टी ॲड केल्यास कॅप्टन. तिसऱ्या शब्दात एम ॲड केल्यास फेमस हा वर्ड तयार होईल. चौथ्या शब्दात टी ॲड केल्यास हेरिटेज हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. अरेंज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करणे म्हणजेच अल्फाबेट्स म्हणजे ज्याला आपण ABCD म्हणतो. ABCDच्या क्रमाने आपल्याला ते शब्द लावायचे असतात. या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक उदाहरणात तुम्हाला 4 शब्द दिले जातात. शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावताना आपल्याला प्रत्येक शब्दातील पहिल्या लेटरचा विचार करावा लागतो. तर SHPC या लेटरचा आपण जर विचार केला तर C हे लेटर सर्वात प्रथम येईल ABCD क्रमाने. त्यामुळे C पासून सुरू होणारा कार्ट हा शब्द आपला पहिल्यांदा येईल. त्यानंतर Cच्या नंतर येणारा अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आहे H हा लेटर. त्यामुळे हार्ट हा शब्द आपल्याला त्यानंतर घ्यावा लागेल. त्यानंतर ABCDच्या क्रमामध्ये ABCD क्रमानुसार H नंतर येणारा लेटर आहे P. त्यामुळं P पासून सुरू होणारा पेन हा शब्द आपण घ्यायचा आहे. आणि P नंतर ABCD क्रमाने येणारा S हा लेटर आहे जो शेवटी आहे. तो शब्द आपल्याला शेवटी घ्यायचा आहे सन. अशा प्रकारे आपलं उत्तर तयार होईल. याचं आणखी एक उदाहरण आपण पाहूया. थोडंसं वेगळं असेल. या वाक्यामध्ये तुम्हाला प्रत्येक शब्द हा T या लेटरपासून सुरू झालेला दिसतोय. तर अशा वेळी काय करायचं, तर याचा एक नियम असा आहे की जर प्रत्येक शब्दातील पहिलं लेटर हे सेम असेल तर आपण दुसऱ्या लेटरचा विचार करायचा. पुन्हा दुसरं लेटर जर सेम असेल तर तिसऱ्या लेटरचा विचार करायचा. त्यानुसार आपण हे उदाहरण सोडवू. टेस्ट, टेन, टेल आणि टेस्ट हे 4 शब्द दिलेले आहेत. यापैकी 2 शब्द TA आणि TA, 2 शब्द TA ने सुरू झालेले आहेत. तर 2 शब्द TE या लेटरने सुरू झालेले आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे TASTE आणि TAIL हे शब्द सर्वप्रथम येतील. पण टेस्ट आणि टेलपैकी पहिला कुठला, तर हे आपण त्या शब्दातील तिसऱ्या लेटरपासून पाहूया. तर टेस्टमधील S हे लेटर तिसऱ्या क्रमांकाला आहे. तर टेलमधील I हे लेटर तिसऱ्या क्रमांकाला आहे. आणि I हे Sच्या अगोदर येतं. त्यामुळे टेल हे आपलं पहिलं एक्झाम्पल असेल. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल असेल ते म्हणजे TA ने सुरू होणारं टेस्ट. त्यानंतर राहिले 2 शब्द टेन आणि टेस्ट. आता इथे सुद्धा TE ने सुरू होणारे 2 शब्द आहेत TE. दोन्ही शब्दामध्ये TE हे सुरुवातीला आहे. इथे आपण पुन्हा तिसऱ्या शब्दाचा विचार करू. TEN टेन आणि TEST. टेनमध्ये N हा तिसरा लेटर आहे तर टेस्टमध्ये S हा तिसरा लेटर आहे. त्यामुळे N हे Sच्या अगोदर येतं. त्यामुळे तिसरा वर्ड आपला असणार आहे टेन. त्यानंतर TEST जो शेवटी आहे तो शेवटी येणार आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फॉर्म न्यू वर्ड्स. ही एकदम सोपी ॲक्टिव्हिटी आहे. जर आपले इंग्रजी शब्दज्ञान चांगले असेल तर उत्तमच. तर पाहूया या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं असतं.
सर्वप्रथम ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला शब्द व त्यातील अक्षर म्हणजेच लेटर काळजीपूर्वक समजून घ्या. आपल्याला दिलेल्या शब्दातील लेटर्सचा म्हणजेच अक्षरांचा वापर करून मग ती सुरुवातीला असतील, मध्ये असतील किंवा शेवटी असतील, कुठेही असतील शब्दामध्ये, त्यांचा वापर करून 4 नवीन शब्द तयार करायचे असतात. 4पेक्षा जास्त केले तरी चालतील. पण यासाठी एक नियम आहे की तयार केलेला शब्द किमान 3 अक्षरी असायला हवा व अर्थपूर्ण असायला हवा. चला तर पाहूया या दिलेल्या शब्दापासून कोणकोणते शब्द तयार होतात ते. इथे क्रिएटिव्ह हा शब्द आपल्याला दिलेला आहे. तर क्रिएटिव्ह या शब्दामध्ये अनेक लेटर आहेत. क्रिएटिव्ह या शब्दापासून आपण पुढील शब्द तयार करू शकतो. CAT कॅट. जसं की या क्रिएटिव्ह शब्दामध्ये C आहे, A आहे, T आहे, त्यापासून आपण कॅट बनवला. EAT ईट, E आहे, A आहे आणि T आहे. त्याचप्रमाणे रॅट, टी, आर्ट, टियर, इयर, रेट, क्रिएट अशा प्रकारचे शब्द आपण तयार करू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. इथे दिलेलं आहे वर्ड इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट या शब्दापासून आपण अनेक शब्द तयार करू शकतो. जसे की प्रूफ, PROVE, इम्प्रूव्ह, IMPROVE, मेट, MEE. आपल्या शब्दातील लेटर्स मग ते कुठेही असोत, फक्त ते प्रॉपर अरेंज करून नवीन शब्द बनवायचा असतो. त्यानुसार आपण मीट, मूव्ह, टो, नेट, टेन, पेन, पॉट, मेन, ट्री अशा प्रकारचे शब्द आपण या इम्प्रूव्हमेंट शब्दातून बनवू शकतो. स्पॉट द एरर. स्पॉट द एरर याचा अर्थ दिलेली चूक शोधणे व ती दुरुस्त करणे. ही ॲक्टिव्हिटी सोडवताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापदे, मूळ क्रियापदे व क्रियापदांची विविध रूपं माहिती असणे गरजेचे आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या वाक्यात व्याकरणदृष्ट्या एक चूक दिलेली असते. ती शोधून आपल्याला योग्य शब्द वापरून वाक्य दुरुस्त करायचं असतं. चला तर पुढील उदाहरणाद्वारे आपण ही ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. द स्टुडंट्स वॉज प्लेइंग चेस. या वाक्यामध्ये द स्टुडंट्स अनेक वचनी करता आहे, वॉज सहाय्यकारी क्रियापद एकवचनी आहे, प्लेइंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि चेस ऑब्जेक्ट आहे. इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार कर्ता एकवचनी असेल तर वॉज वापरलं जातं व कर्ता अनेक वचनी असेल तर वेअर वापरलं जातं. तर दिलेल्या वाक्यामध्ये वॉज वापरलं आहे, कर्ता अनेक वचनी आहे, म्हणजेच वॉज हा शब्द इथे चुकीचा आहे. या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द वापरून किंवा योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरून वाक्य दुरुस्त करायचं आहे. कर्ता अनेक वचनी असेल तर आपल्याला इथे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद वेअर हे यूज करावं लागेल. या वाक्यात आपण आर सुद्धा वापरू शकतो, पण या ॲक्टिव्हिटीचा एक नियम असा आहे की वाक्याचा काळ बदलता कामा नये. आर हे वर्तमान काळातील आहे, वेअर हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे आणि दिलेल्या वाक्याचा काळ भूतकाळ असल्यामुळे आपल्याला भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरावे लागेल. आपण आणखी एका उदाहरणाद्वारे स्पॉट द एरर ही ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. दे हॅव ड्रिंक मिल्क. सर्वप्रथम आपण कर्ता व क्रियापद लक्षात घेऊया. या वाक्यात कर्ता दे हा आहे, तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून हॅवचा वापर केलेला आहे. पुढे क्रियापद म्हणून ड्रिंक वापरलेले आहे व मिल्क हे ऑब्जेक्ट आहे. दिलेले वाक्य हे पूर्ण वर्तमान काळातील आहे. पूर्ण वर्तमान काळाच्या नियमानुसार किंवा फॉर्म्युलानुसार सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं. इथे सब्जेक्ट बरोबर दिलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद बरोबर आहे, पण इथे हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप यायला हवं. पण इथे ड्रिंक हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्यामुळं वाक्यामध्ये ड्रिंक हा शब्द इथे चुकीचा दिलेला आहे. तर वाक्यामध्ये आपल्याला ड्रिंकचं तिसरं रूप वापरून आपलं हे वाक्य पूर्ण करावं लागेल. म्हणजेच दे हॅव ड्रंक मिल्क हे वाक्य बरोबर होईल. ही ॲक्टिव्हिटी सोडवताना आपल्याला 2 गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.
ते म्हणजे क्रियापद, त्याची 3 रूपं, काळ ओळखता आला पाहिजे. आयडेंटिफाय द टेन्स. सर्वप्रथम दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा आणि वाक्यामध्ये आपल्याला फक्त हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब यामध्ये चेंज करायचं आहे. चेंज ओनली इन हेल्पिंग वर्ब ऑर वर्ब. हे आपण लक्षात घेतलं तर आपण वाक्य योग्य प्रकारे दुरुस्त करू शकतो. राईट रिलेटेड वर्ड्स. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला असतो व त्याचबरोबर तुम्हाला त्या शब्दाशी संबंधित एक शब्द दिलेला असतो व तुम्हाला अजून 4 संबंधित शब्द लिहायचे असतात. एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. तर पहिलं उदाहरण आहे स्पीक. स्पीकशी संबंधित तुम्हाला एक शब्द दिलेला आहे स्लोली. तर स्लोली हा शब्द शब्दांच्या जातीपैकी म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीचपैकी कोणत्या स्पीचमधील आहे हे जाणून घ्यावं लागेल. इथे स्लोली हा शब्द क्रियाविशेषण म्हणजेच ॲडव्हर्ब आहे. म्हणजेच आपल्याला इतर 4 शब्द जे लिहायचे आहेत ते ॲडव्हर्बच लिहावे लागतील. स्पीक म्हणजे बोलणे, स्लोली म्हणजे हळूवार बोलणे. तर पाहूया इतर कोणती क्रियाविशेषण आपण वापरू शकतो. तर पहा, लाऊडली, केअरफुली, फास्ट, क्लिअरली, फ्लुएंटली अशा प्रकारची क्रियाविशेषणं रिलेटेड वर्ड्स म्हणून वापरू शकतो. आणखी एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजे इमारत. बिल्डिंग या शब्दासाठी एक रिलेटेड वर्ड दिला आहे तो म्हणजे न्यू. न्यू म्हणजे नवीन, नवीन बिल्डिंग. तर न्यू हा शब्द आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचमधील कोणत्या स्पीचमधील आहे हे जाणून घ्यावं लागेल. तर न्यू हा शब्द पार्ट्स ऑफ स्पीचपैकी ॲडजेक्टिव्ह या स्पीचमध्ये मोडतो. याचाच अर्थ आपल्याला पुढील शब्द ॲडजेक्टिव्हच वापरावे लागणार आहेत. तर पाहूया. तर बिल्डिंग या शब्दासाठी आपण कोणते ॲडजेक्टिव्ह वापरू शकतो. बिल्डिंग या शब्दासाठी आपण टॉल, कलरफुल, रेक्टँग्युलर, ओल्ड, अट्रॅक्टिव्ह, क्लीन या प्रकारचे ॲडजेक्टिव्ह रिलेटेड वर्ड्स म्हणून वापरू शकतो. तर या प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. यासाठी आपल्याला नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब या पार्ट्स ऑफ स्पीचच्या विविध उदाहरणांचा सराव अभ्यास करायला हवा. पंक्च्युएट द सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्ह वापरणे. ही ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी आपल्याला सर्व विरामचिन्हांची ओळख व त्यांचा वापर याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. तसेच वाक्याचे विविध प्रकार व विरामचिन्हांचे नियम जाणून घ्यायला हवेत. आपण पुढील उदाहरणाद्वारे ही ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. ही सेड व्हॉट अ क्लिअर पिक्चर इट इज. या वाक्यामध्ये ही हे प्रोनाउन वापरलेलं आहे. सेड हे क्रियापद वापरलेलं आहे. व्हॉट अ क्लिअर पिक्चर इट इज हे कर्त्याने म्हणजेच ही या सब्जेक्टने म्हटलेले वाक्य आहे. तर विरामचिन्हांच्या नियमानुसार आपण यामध्ये कोणकोणती विरामचिन्ह वापरली जातील ते पाहूया. तर समोर दर्शवल्याप्रमाणे आपण कॅपिटल लेटर, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि उद्गारार्थी चिन्ह या विरामचिन्हाचा वापर केलेला आहे. तर पाहूया. वाक्याची सुरुवात नेहमीच कॅपिटल लेटरने होते. त्यामुळं एच ही या शब्दातील एच हा आपण कॅपिटल लिहिलेला आहे. ही सेड तो म्हणाला. त्याच्या पुढे एक वाक्य दिलेलं आहे. त्या वाक्यापूर्वी पॉज घेतला जातो. त्यामुळं सेड नंतर आपण कॉमा म्हणजे स्वल्पविराम वापरलेला आहे. कर्त्याच्या तोंडून आलेलं वाक्य जर जसंच्या तसं दिलं असेल तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वापरले जाते. त्यामुळे आपण ते वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं वाक्य नेहमीच कॅपिटल लेटरने सुरू होते. त्यामुळे वाक्याची सुरुवात डब्ल्यू या कॅपिटल लेटरने आपण केलेली आहे. त्याचबरोबर दिलेले वाक्य हे उद्गारवाचक वाक्य असल्याने वाक्याच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहे.
आणखीन एक उदाहरण आपण पाहू. सुनील गोज टू अमेरिका, जपान अँड इंडिया. या वाक्यामध्ये पुन्हा वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होते. तसेच सुनील हा प्रॉपर नाउन असल्या कारणाने सुद्धा आपण सुनीलमधील एस हे कॅपिटल केलेले आहे. त्यानंतर अमेरिका, जपान, इंडिया हे वर्ड सुद्धा प्रॉपर नाउन असल्याने तसेच देशांची नावं असल्याने आपण त्या शब्दांची सुरुवात कॅपिटल लेटरने केलेली आहे. त्यानंतर वाक्यामध्ये अनेक पर्याय दिलेले आहेत, अमेरिका, जपान, इंडिया. त्यामुळं अशा वेळी दोन पर्यायांच्या मध्ये स्वल्पविराम दिला जातो. त्याप्रमाणे अमेरिका या शब्दानंतर स्वल्पविराम दिलेला आहे. त्याचबरोबर वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असल्याने, विधानार्थी वाक्य असल्याने वाक्याचा शेवट हा फुल स्टॉपने म्हणजेच पूर्णविरामाने केलेला आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन म्हणजे शब्दांची साखळी. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. तयार केलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पुढे शब्द तयार करत 4 शब्द लिहायचे असतात. इथे तुम्हाला सूचना दिली जाते की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. त्याप्रमाणे तुम्हाला त्या पार्ट्स ऑफ स्पीचमधील वर्ड तयार करायचे असतात. आपण काही उदाहरणांद्वारे ही ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. राईट द वर्ड चेन ऑफ वर्ब. इथे आपल्याला कम हा शब्द दिलेला आहे. कम ही क्रियापद आहे आणि आपल्याला वरती राईट द वर्ड चेन ऑफ वर्ब क्रियापदाची वर्ड चेन म्हणजेच शब्द साखळी तयार करा असं म्हटलेलं आहे. कम या शब्दाचे शेवटचे लेटर ई आहे, त्यापासून इट हा शब्द तयार केला. इटचा शेवटचा लेटर आहे टी, त्यापासून टेल हा शब्द तयार केला. टेलचा शेवटचा लेटर आहे एल, त्यापासून आपण लाय हा शब्द तयार केला. आणि लायमधील शेवटचं लेटर आहे ई, त्यापासून आपण इरेस हा वर्ड तयार केला. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे, पूर्ण करायची आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरं उदाहरण पाहूया. इथे प्रश्न दिलेला आहे, राईट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. आता आपल्याला इथे विशेषणाची वर्ड चेन शब्द साखळी तयार करायची आहे. इथे शब्द दिलेला आहे स्मॉल. तर स्मॉलचं शेवटचं लेटर आहे एल. एल पासून आपण पुढे लॉंग हा शब्द तयार केला. लॉंग मधील शेवटचं लेटर आहे जी, त्यापासून आपण गुड हा शब्द तयार केला. गुड मधील शेवटचं लेटर आहे डी, त्यापासून आपण डिफरंट वर्ड तयार केला. डिफरंट मधील शेवटचं लेटर आहे टी, त्यापासून आपण टॉल हा शब्द तयार केला. हे सर्व वर्ड्स ॲडजेक्टिव्ह आहे. तर ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी किंवा पूर्णपणे सोडवता येण्यासाठी आपल्याला वर्ब, ॲडजेक्टिव्ह, नाउन हे शब्द माहिती असायला हवेत किंवा ते पार्ट्स ऑफ स्पीच चांगल्या प्रकारे अभ्यासायला हवेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, यूज गिवन वर्ड और फ्रेज इन ओन सेंटेन्स. म्हणजेच तुम्हाला एक शब्द किंवा एक वाक्यांश दिला जाईल. दिलेला शब्द किंवा वाक्यांश स्वतःच्या वाक्यात वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. आपण पुढील उदाहरणाद्वारे ही ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. टू बी प्राऊड ऑफ म्हणजे चा अभिमान असणे, एखाद्या गोष्टीचा अभिमान असणे. इथे टू बी या ठिकाणी आपल्याला योग्य ते टू बीचे रूप वापरायचे आहे व पुढील शब्द जसे आहेत तसे लिहायचे आहेत. आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री या वाक्यामध्ये दिलेली फ्रेज वापरताना टू बीच्या ऐवजी आपण एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरून वाक्य तयार केले. आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री, मला माझ्या देशाचा अभिमान आहे. अशा प्रकारे आपलं हे वाक्य पूर्ण करायचं आहे. आणखीन एक उदाहरण पाहूया. इथे आणखीन एक फ्रेज दिलेली आहे, इन सर्च ऑफ. इन सर्च ऑफ याचा अर्थ च्या शोधात असणे, कशाच्या तरी शोधात असणे. पोलीस वेअर इन सर्च ऑफ द थीफ. पोलीस चोराच्या शोधात होते.
अशा प्रकारे आपण या वाक्यामध्ये इन सर्च ऑफ वापरून हे वाक्य पूर्ण केलं. आता याच वाक्यामध्ये आपण वेअरच्या ऐवजी आर वापरलं तरी हे वाक्य बरोबर असणार आहे. पोलीस आर इन सर्च ऑफ द थीफ. पोलीस चोराच्या शोधात आहेत. हे वाक्य बरोबर असणार आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, यूज प्रिफिक्स ऑर सफिक्स. या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या शब्दाला आपल्याला सुरुवातीला किंवा शेवटी प्रत्यय जोडून नवीन शब्द तयार करायचा असतो. तो शब्द अर्थपूर्ण असणे गरजेचे आहे. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर किंवा सुरुवातीला व सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर प्रत्यय जोडणे. पुढील उदाहरणाद्वारे आपण ही ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. यूज. यूज म्हणजे वापर किंवा वापर करणे. यूज या शब्दाला आपण सुरुवातीला री हा प्रिफिक्स जोडून रियूज हा शब्द तयार करू शकतो. तसेच शब्दाच्या शेवटी फुल हा सफिक्स जोडून युजफुल हा शब्द आपण तयार करू शकतो. त्याचप्रमाणे आणखी एक एक्झाम्पल पाहूया. हॅपी म्हणजे आनंदी. या शब्दाच्या सुरुवातीला अन हे प्रिफिक्स जोडून आपण अनहॅपी हा शब्द तयार करू शकतो. अनहॅपी म्हणजे दुःखी. तसेच हॅपीच्या शेवटी नेस हा सफिक्स प्रत्यय जोडून हॅपीनेस हा आपण शब्द तयार करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, यूज रूट वर्ड इन ओन सेंटेन्स. या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रिफिक्स व सफिक्स ॲड केलेल्या शब्दामधील फक्त रूट वर्ड म्हणजेच मूळ शब्द प्रिफिक्स सफिक्स शिवाय तो आपल्याला वापरायचा असतो. उदाहरणार्थ, यूजला जोडलेले री आणि फुल हे दोन शब्द काढून यूज हा मूळ शब्द वाक्यात वापरायचा आहे. सेंटेन्स, आय लाईक टू यूज न्यू ड्रेस. आपण रियूज मधला यूज आणि युजफुल मधला यूज म्हणजेच यूज हा रूट वर्ड वाक्यामध्ये वापरला आहे. अशा प्रकारे आपल्याला ही यूज रूट वर्ड इन ओन सेंटेन्स ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. त्याचप्रमाणे दुसरा वर्ड हॅपी. हॅपी या शब्दाला जोडलेले अन हे प्रिफिक्स आणि हॅपीनेसमधील नेस हे सफिक्स काढल्यानंतर हॅपी हा मूळ शब्द तयार होतो म्हणजेच रूट वर्ड. आता हा रूट वर्ड आपल्याला वाक्यामध्ये वापरायचा आहे. सेंटेन्स, ही इज व्हेरी हॅपी पर्सन. पहा, हॅपी याला कुठेही प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडलेलं नाही आहे, त्यामुळे याला आपण रूट वर्ड म्हणतो आणि हॅपी हा वर्ड आपण रूट वर्ड म्हणून अशा प्रकारे वाक्यामध्ये वापरू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ॲड क्लॉज टू कम्प्लीट द सेंटेन्स. क्लॉज म्हणजे उपवाक्य. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक वाक्य दिलेले असते. त्या वाक्याला अनुसरून उपवाक्य वापरून अर्थपूर्ण असे वाक्य पूर्ण करायचे असते. आपण पुढील उदाहरणाद्वारे ॲक्टिव्हिटी समजून घेऊया. गॉड हेल्प्स दोज आणि पुढे ब्लँक स्पेस दिलेला आहे, डॉट 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 दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला उपवाक्य ॲड करून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. देव त्यांचीच मदत करतो. या शब्दांचे अर्थ, गॉड हेल्प्स दोज, देव त्यांचीच मदत करतो. आता त्यांची म्हणजे कोणाची एक सांगण्यासाठी योग्य उपवाक्य जोडून आपण वाक्य पूर्ण करूया. गॉड हेल्प्स दोज हू फेस द प्रॉब्लेम्स. म्हणजे देव त्यांचीच मदत करतो जे अडचणींना सामोरे जातात किंवा अडचणींना तोंड देतात. अशा प्रकारे आपण उपवाक्य वापरून वाक्य पूर्ण करू शकतो. त्यालाच आपण ॲड क्लॉज टू कम्प्लीट सेंटेन्स असं म्हणतो. आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूया. दिस इज अ बुक. इथे आपल्याला पुढे ब्लँक स्पेस दिसतो, डॉट डॉट दिसत आहेत. इथे सुद्धा आपण एक उपवाक्य म्हणजेच क्लॉज वापरून एक अर्थपूर्ण वाक्य बनवू शकतो. कसं ते पहा. दिस इज अ बुक विच आय वॉन्ट. म्हणजेच हे ते पुस्तक आहे जे मला हवं आहे. या प्रकारे आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकतो.